नागपूरच्या कळमना परिसरामध्ये पाण्याची विक्री। अर्धा तास बोरवेलच्या पाण्यासाठी तब्बल 200 रुपये मोजावे लागतात। छत्रपती संभाजीनगर शहरामधील सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयाला पाणी टंचाईचा फटका। घाटी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांकडून पाण्याची खरेदी, रुग्णाच्या खर्चाबरोबरच पाण्यासाठी सुद्धा अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने नातेवाईक त्रस्त। बुलढाणा शहरामध्ये भीषण पाणी टंचाई। शहराला 8 ते 10 दिवसांनंतर पाणी पुरवठा। ऐन उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे हात। किमान 4 ते 5 दिवसांनंतर पाणी पुरवठा करण्याची मागणी। बीडच्या माजलगावमधील टाकरवणमध्ये सुरू असलेल्या जलजीवनचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। तात्काळ कामामध्ये सुधारणा केली नाही तर आंदोलनाचा देखील इशारा। बारामती तालुक्यातील कऱ्हा नदी कोरडी ठाक पडली। अक्षय तृतीयेनिमित्त पूर्वजांना नैवेद्य दाखवण्यासाठी शेतकऱ्यांनी कोरड्या नदीच्या तीरावर नैवेद्य ठेवला। भंडारा जिल्ह्यातील गावांमध्ये पाणी टंचाईबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक। जिल्ह्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित न ठेवण्याच्या खासदार प्रशांत पडोळे यांच्या सूचना। वर्ध्यामध्ये विहिरींच्या पाणी पातळीमध्ये घट, सिंचनावर परिणाम। उन्हाळी पिकं, भाजीपाला, फळ उत्पादक शेतकरी चिंतेत। जळगाव जिल्ह्यामध्ये पारा 45°C। वाढत्या उष्णतेमुळे रस्त्यांवर शुकशुकाट। वाहन चालवताना वाहनधारकांना उष्णतेचा त्रास।